महायुतीच्या 15 जागांची घोषणा अद्यापही बाकी। भाजपच्या 23 तर शिवसेनेच्या 8 उमेदवारांची घोषणा। उमेदवार घोषित न झाल्याने इच्छुक अस्वस्थ। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या बंगल्यावर बैठकांचं सत्र। दादा भुसे, उदय सामंत, सुहास कांदे, नंदनवरवर प्रचाराच्या रणनीतीवर चर्चेसाठी बैठक झाल्याची माहिती। महाविकास आघाडीचे एकीला काँग्रेसकडून सुरुंग। शिवसेना युबीटी विरोधात 4 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाविरोधात एका ठिकाणी काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारी। आमदारकीच्या राजीनाम्यासह निलेश लंकेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम। लंके दक्षिण अहमदनगरमधून लोकसभा लढण्याची शक्यता। महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून रस्सीखेच। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा भाजपला मिळावी, निलेश राणेंची मागणी। कराळे गुरुजींचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश। कराळे गुरुजींना पक्ष कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचं लक्ष। रामदास आठवलेंनाही शिवसेना आणि राष्ट्रवादीची अडचण। नव्या दोस्तामुळे आरपीआयवर अन्याय झाल्याची आठवलेंची खंत। बारामतीच्या प्रचाराच्या रणमैदानात उतरले पार्थ पवार। राजकीय नेत्यांच्या पार्थ पवारांकडून गाठीभेटी। प्रकाश आंबेडकरांकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा। तिसऱ्या आघाडीला जनाधार मिळणार नसल्याचा मव्याचा दावा। तिसऱ्या आघाडीचा ना नफा ना तोटा। विजय शिवतारेंच्या बंडोबाचा थंडोबा। बारामतीतून माघार घेणार असल्याचं शिवतारेंचं सूचक वक्तव्य। हर्षवर्धन पाटलांची ही समन्वयाची भूमिका। बुलढाण्यातील लोणार परिसराला अवकाळी पावसानं झोडपलं। पावसामुळे शेडनेटधारक शेतकऱ्यांचं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।